Hello student, and in the previous lectures we are just solved the practice set 2.2. In this lectures we are start to discussions of some different point, easy and interesting point, that is called as surds. Without wasting time, we are directly start comes to the examples as well as real content here, that is the surds. What is the meaning of the surds? एखादी जर नंबर असेल, कन्सिडर करा if a b the any positive number आहे, if a b any positive rational number, any positive integer आहे, any positive integer, if a, I will be underline the word sentence, one underline the letters, underline the symbol, that is a with any positive integers आहे, then the nth root of a, nth root of a is x. जर nth रूट काढला a चा तर तो nth रूट हा x असायला पाहिजे. If x be the irrational number, x is irrational number, then the x is called as surds. X is called as surds. म्हणजे सर्च म्हणजे काय? सर्च इट इज द इरॅशनल रूट, इट इज द nth इरॅशनल रूट. हे कसं रिप्रेझेंट केलं जातं? कन्सिडर करा x is nth root of x is equal to a. If a b x is irrational number असेल तर हा असणार आहे nth रूट. तर जी काही सिंबल आहे, स्क्वेअर रूट सारखी जी काही सिंबल आहे, याला म्हटलं जातं दॅट इज रॅडिकल साइन. दिस इज कॉल्ड ॲज रॅडिकल साइन, रॅडिकल सिम्बॉल और रॅडिकल साइन. या पद्धतीचं असं जे काही स्क्वेअर रूट सारखं दिसणार आहे, स्क्वेअर रूट असू शकते, मे बी क्यूब रूट असू शकतं, मे बी फोर्थ और nth रूट असू शकतं, बट दिस सिम्बॉल इज कॉल्ड ॲज रॅडिकल साइन व्हेन वी आर डिस्कशन अंडर द सब टॉपिक दॅट इज सर्ड्स. देन द रूट, ते काय nth रूट म्हणून आपण डिस्कशन करतो. n इज ऑर्डर ऑफ, is the order of, n is order of surd. n हे कसं असतं ना, n is order of surds. then ह्या नंबरला काय म्हणलं जातं? a is the number of radicals, a is the number of, that is radical. a ला आपण काय म्हणतो? रॅडिकल म्हणतो. दिस इज ऑल अबाउट दी सर्ड. सर्ड्स म्हणजे काय असणार? एखादी जर a कुठलंही पॉझिटिव्ह इंटिजर असेल, a म्हणजे कुठलंही पॉझिटिव्ह इंटिजर असेल, तर त्याचं जे काही रूट आहे कुठल्याही पद्धतीचं, nth रूट असू द्या, फर्स्ट रूट, सेकंड रूट, फर्स्ट रूट नसणार आहे, सेकंड रूट, स्क्वेअर रूट असू द्या, क्यूब रूट असू द्या, त्याचबरोबर फोर्थ रूट, सिक्स्थ रूट, कुठल्याही पद्धतीचा रूट मध्ये असणारे जे काही व्हॅल्यू आहे, अंडर दी रूट मध्ये असणारा व्हॅल्यू जर इरॅशनल व्हॅल्यू असेल, देन दिस इज कॉल्ड ॲज दिस इज कॉल्ड ॲज सर्ड्स. ओके, व्हाट हॅव फन. फक्त थोडासा इंटरचेंज झालेला आहे या ठिकाणी, आपण छोटीशी मिस्टेक या ठिकाणी करताय, बिकॉज दिस इज नॉट व्हॅल्यू ऑफ, मी काय म्हटलं, nth रूटची काय व्हॅल्यू आहे, दिस इज द एक्स. एक्स जर अंडर रूट असेल तर त्याला काय म्हटलं? रॅडिकल्स विच विल बी कंटेन्स अंडर द रूट, त्याला रॅडिकल म्हटलं जातं. त्याचबरोबर एनर्जी व्हॅल्यू आहे एक्स असेल, एक्स हा जर इरॅशनल नंबर येत असेल तर येणाऱ्या सगळ्या जे काही काय असणार आहे, सर्ड्स असणार आहे. अँड द ऑर्डर ऑफ एन कितीही असू शकतं, बट ती सेकंड ऑर्डर किंवा स्क्वेअर रूट मध्ये असेल तर त्या ऑर्डरला म्हटलं जातं. जर ऑर्डर जर सेकंड असेल, इफ द ऑर्डर ऑफ सर्ड्स, द ऑर्डर ऑफ सर्ड इज 2 असेल, ऑर्डर ऑफ सर्ड्स इज 2 असेल, तर त्या सर्ड्सला म्हटलं जातं क्वाड्रॅटिक सर्ड्स. क्वाड्रॅटिक, द ऑर्डर म्हणजे किती असायला पाहिजे? दॅट इज रूट 2 आहे, रूट 3 आहे, रूट 6 आहे, एनिथिंग 3 रूट 6 आहे. या प्रत्येकची जी काही ऑर्डर आहे ते ऑर्डर किती असायला पाहिजे? 1. ऑर्डर 2 असेल तर त्याला म्हटलं जातं क्वाड्रॅटिक सर्ड्स म्हटलं जातं. दिस इज ऑल अबाउट दी सर्ड्स. And next point is simple form of the surd, that is next point is simple form of surd. Simple form of surd.
सिंपल फॉर्म ऑफ सर्ड म्हणजे जे काही फॉर्मॅट असणार आहे दिस इज कन्सिडर 48 या ठिकाणी आहे. तर आपण सिंपल फॉर्मॅट मध्ये लिहायचं असेल तर 48 ला अशा एका नंबरनं डिवाइड करायचं जे नंबर परफेक्ट स्क्वेअर असलं पाहिजे. परफेक्ट स्क्वेअर नंबर हे 1 आहे, त्याचबरोबर 4 आहे, 9 आहे, 16 आहे आणि त्याचबरोबर 25 असे परफेक्ट स्क्वेअर नंबर आहेत. त्याचे स्क्वेअर रूट काढल्यानंतर एक परफेक्ट नॅचरल नंबर यायला पाहिजे. ठीक आहे. देन परफेक्ट स्क्वेअर नंबर दॅट इज 1 4 याच नंबरने याला जर डिवाइड करत असाल, डिवाइड करा आपण 16 14 ला 16 न जर डिवाइड करत असाल तर 16 1 16 16 3 जा 48. देन आपण अशा पद्धतीने लिहू शकतो अंडर रूट 16 इंटू 3. जर 16 स्क्वेअर रूट मध्ये असेल तर त्याचा स्क्वेअर रूट काढल्यानंतर आपल्याला येणारी व्हॅल्यू किती असणार आहे 4 असणार आहे. दॅट इज दिस इज इक्वल टू 4 इंटू रूट 3. याला म्हणलं जातं सिंपल फॉर्म ऑफ सर्ड्स. सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ सर्ड्स ला म्हटलं जातं. त्याचबरोबर अजून एखादं जर एक्झाम्पल घ्यायचं असेल तर एकदम सिंपल आपण एक्झाम्पल या ठिकाणी घेऊ शकतो. दॅट इज 200. 200 ला एखाद्या पर्टिक्युलर परफेक्ट स्क्वेअर नंबरने डिवाइड करून बघायचं. याला 1 न डिवाइड केलं तर परत 200 येणार आहे. 4 न देखील डिवाइड करू शकतो, त्याचबरोबर 9 न डिवाइड करू शकतो. बट अशा पद्धतीने एकदम इझीस्ट 100 देखील काय आहे एक परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे. आपल्याला माहित आहे 100 इज अ स्क्वेअर ऑफ 10. तर आपण काय करायचं या ठिकाणी 100 इंटू 2 करायचं एकदम इझी अँड सिम्प्लिफाय करण्यासाठी. दॅट इज 10 रूट 2. दिस इज ऑल्सो सर्ड्स. हे देखील काय आहे या ठिकाणी सर्ड आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट, या प्रत्येक प्रॉब्लेम जे काय आपण छोटे छोटे एक दोन प्रॉब्लेम या सर्ड बद्दल त्याचबरोबर वेगवेगळ्या नंबर्स आपण या ठिकाणी डिस्कशन करतोय. तर त्या प्रत्येक प्रॉब्लेम आपण काय करायचं या ठिकाणी नंतर आपण इझिली डिस्कशन करणार आहे. तर या ठिकाणी सर्ड्स म्हणजे काय असणार आहे. सर्ड आता जर मी एखादी व्हॅल्यू घेतली स्क्वेअर रूट मध्ये किंवा क्यूब रूट मध्ये जर मी 8 ही व्हॅल्यू घेतली तर जे येणारा आन्सर आहे एक्स हा जर आन्सर आहे कन्सिडर करा दिस इज ए अंडर रूट ए आहे. म्हणजे अंडर ए म्हणजे काय असणार रॅडिकल. इट इज 8 इज द रॅडिकल, 3 इज द ऑर्डर ऑफ द सर्ड्स. आणि येणारी जी काही व्हॅल्यू आहे ते व्हॅल्यू जर आपले इरॅशनल नंबर असेल तर तो सर्ड असू शकतो. या ठिकाणी जर 8 चा क्यूब रूट जर काढायचं असेल तर 8 चा क्यूब रूट माहिती आहे आपल्याला 2 आहे. 2 हे इरॅशनल नंबर नाहीये. इट इज रॅशनल नंबर, इट इज नॅचरल नंबर. होल नंबर हे इरॅशनल नंबर नाहीये. फक्त एवढंच आपल्याला लक्षात ठेवायचं. जर एक्स ची व्हॅल्यू जर इरॅशनल नंबर येत असेल तरच तर ते असणार आहे सर्ड. अदर दॅन दिस इज नॉट अ सर्ड. ठीक आहे. हे देखील एक्झाम्पल एक खूप इम्पॉर्टंट होता ते आपण या ठिकाणी डिस्कशन केलं आहे. त्याच नंबर सिमिलर, मोस्ट इम्पॉर्टंट, सिमिलर और लाइक सर्ड. सिमिलर और लाइक सर्ड्स म्हणजे दोन वेगवेगळे सर्ड्स आहेत ते सिमिलर केव्हा असतात त्यांची ऑर्डर आणि रॅडिकल्स हे सेम असतील तर. टू सर्ड्स इफ टू सर्ड्स आर सेड टू बी, टू सर्ड्स आर सेड टू बी like surd if their order equal and their radical equal. ऑर्डर म्हणजे काय, हे जे काय असणार आहे nth रूट दिस इज कॉल्ड एज ऑर्डर. ऑर्डर म्हणजे जे काय असणार आहे n कितीही असू शकतो. स्क्वेअर रूट, क्यूब रूट, 4th रूट, 8th रूट, 100th रूट, 1000th रूट किती असू शकतो जर ते सेम असेल, ऑर्डर सेम असेल. त्याचबरोबर रॅडिकल म्हणजे काय, जे काही स्क्वेअर रूट मध्ये असणारी व्हॅल्यू आहे त्याला आपण काय म्हणलं जातं रॅडिकल म्हटलेलं आहे. ठीक आहे. त्या व्हॅल्यूला आपण काय म्हणलं टेक्निक रॅडिकल म्हणलं. या दोन व्हॅल्यू जर सेम असतील तर आणि तरच ते दोन जे काही सर्ड्स आहेत ते कसे असणार आहे इक्वल सर्ड्स असतात. त्याचबरोबर त्याला लाईक सर्ड्स देखील अशा पद्धतीने आपण म्हणू शकतो. त्याचे काही एक्झाम्पल या ठिकाणी आपण डिस्कशन करायचं आहे. ते डिस्कशन करायच्या अगोदर तुम्हाला सर्डची डेफिनेशन त्याचबरोबर त्या क्वाड्रॅटिक सर्ड्स म्हणजे काय समजलं असेल तर मी हा पार्ट काय करतो एक्झाम्पल साठी यूज करतो. व्हॉट हॅपन इफ, जेव्हा एखादी व्हॅल्यू आपण या ठिकाणी कन्सिडर करायचं. ठीक आहे. तर एक एक्झाम्पल आपल्या बुक्स मध्ये दिलेला आहे दॅट इज 45 आहे त्याचबरोबर 80 आहे. ठीक आहे.
जर या दोन नंबर्सला आपण काय करायचं, पर्टिक्युलर आपण काय करत असतो, एखाद्या परफेक्ट स्क्वेअर नंबरनं डिवाइड करतो. याला देखील एखाद्या परफेक्ट स्क्वेअर नंबरनं डिवाइड करायचं. मी काय करतो, याला 9 ने जर डिवाइड करत असाल, याचा फॅक्टर जर पाडायचं असेल तर 9 into 5 हा एक पॉसिबिलिटी फॅक्टर आहे. कारण की यात एक आपल्याला परफेक्ट स्क्वेअर नंबर पाहिजे आणि दुसरा कुठलाही नंबर असेल तरी चालतंय, बट दुसरा देखील परफेक्ट स्क्वेअर नंबर असू नये. दोन्ही जर परफेक्ट स्क्वेअर नंबर असतील तर काय असणार आहे, ते एक परफेक्ट स्क्वेअर असणार आहे. ते परफेक्ट स्क्वेअर काय आहे, त्याचा स्क्वेअर रूट असणार आहे. ठीक आहे. तर आपल्याला याची काय करायचं आहे, सिम्पलेस्ट फॉर्मॅट मध्ये कन्वर्ट करून घ्यायचं. कन्वर्ट करण्यासाठी आपलं काय महत्वाची गोष्ट आहे की आपल्याला 9 एक परफेक्ट स्क्वेअर नंबर भेटला पाहिजे आणि अनदर वन एक वेगळा आहे. तर आपलं काय करायचं, 9 अंडर रूट 9 into 5 दॅट इज इक्वल टू 3√5 हा आपला सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ द डिस्क सर्च आपल्याला भेटलेला आहे. त्यानंतर ह्याचा सर्च देखील आपल्याला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये करायचा आहे. आपण एक्झाम्पल बघतोय सिमिलर आणि लाईक सर्च आणि सिमिलर सर्च बघायचं असेल तर पहिल्यांदा दोन्हीची ऑर्डर सेम आहेत का नाही हे बघून घ्यायचंय. दोन्हीचे जर ऑर्डर सेम असतील तर त्याची रॅडिकल्स काय आहे, 5 आहे. म्हणजे ह्याला देखील काय करायचं, आपल्याला 5 ने डिवाइड करायचं आहे. या नंबर्सला 5 ने डिवाइड करत असताना ह्याची फॅक्टर इन द फॉर्म ऑफ 5 ॲज वेल ॲज परफेक्ट स्क्वेअर नंबर असतात का, 16 into 5 दॅट इज 80 पॉसिबल आहे. देन हे जे काय असणार आहे दॅट इज 16 into 5 4√5 म्हणजे 3√5 अँड 4√5 हे दोन्ही याचे व्हॅल्यूज आलेले आहेत त्या ठिकाणी. म्हणजे या दोन्ही जे काही नंबर्स आहेत, या दोन्ही नंबर्स कसे असणार आहेत या ठिकाणी, ते कसं असणार आहे, सिमिलर ऑर लाईक सर्च. या व्हॅल्यूची आपल्याला काही घेणं देणं नाही. जे बाहेरची व्हॅल्यू असणार आहे, जे बाहेरची रॅशनल नंबर्स आहे, रॅशनल नंबरचं आपल्याला काय घेणं देणं नाहीये. फक्त आपलं जे काय आहे आतलं रॅडिकल्स सेम आहेत का नाही दोन्हीचे बघायचं. त्याचबरोबर या ठिकाणी असणारे ऑर्डर्स सेम असेल तर, आणि तर आपले जे काही दोन सर्च आहेत ते सिमिलर ऑर लाईक सर्च टू इच अदर आपण म्हणू शकतो. अजून एक सिंपल एक्झाम्पल या ठिकाणी घेऊ शकतो आपण, दॅट इज 32 आणि 200. 32 आणि 200 या दोन्ही नंबरला काय करायचं, आपल्याला फॅक्टर पाडायचे आहेत. त्या फॅक्टर मध्ये एक असायला पाहिजे कुठल्याही पद्धतीचा नंबर आणि दुसरा नंबर असायला पाहिजे परफेक्ट स्क्वेअर नंबर. या ठिकाणी मी काय करतो, 16 into 2 जर करायचं असेल या नंबर्सला, 16 into 2 जर केला असेल तर 16 इट इज अ परफेक्ट स्क्वेअर नंबर अँड 2 कुठलाही नंबर असेल तरी चालते. त्या ठिकाणी आपण काय करायचं, फॅक्टर मल्टिप्लिकेशन करायचं आहे. म्हणजे आपण काय करतो, सिंपल फॉर्म ऑफ द सर्च या ठिकाणी लिहून घेतो. Then this is a 4√2 because root of 16 is 4 and remaining are √2 is √2. या ठिकाणी देखील आपण काय करायचं, एक व्हॅल्यू तर आपल्याला भेटलेली आहे या ठिकाणी, म्हणजे 2 आपल्याला भेटलेला आहे. तर 2 जे काय आहे 2 ना आपण काय करायचं, याला डिवाइड करायचं आहे आणि डिवाइड केल्यानंतर इनडायरेक्टली येणार जे काय अनदर नंबर आहे, जे काय अनदर फॅक्टर आहे, हे एक परफेक्ट स्क्वेअर नंबरच असणार आहे. म्हणजे 100 into 2 या ठिकाणी केलेलंच आहे. that is 100 into 2. 100 into 2, 100 इज अ परफेक्ट स्क्वेअर नंबर आणि त्याचा स्क्वेअर रूट आहे 10. त्याचबरोबर हे 2 ऑर्डर दोन्हीचे सेमच आहे. त्याचबरोबर ऍज वेल ऍज त्या दोन्हीमध्ये असणारे जे काही नंबर्स आहेत म्हणजे रॅडिकल्स आहेत ते देखील सेम आहेत. म्हणजे हे दोन्ही सर्च कसे आहेत, इक्वल ऑर सिमिलर सेट टू इच अदर्स. देन द रिमेनिंग पार्ट्स इन दिस लेक्चर, आजच्या लेक्चर मध्ये एक आणि अजून एक छोटासा कंटेंट या ठिकाणी डिस्कशन करायचं आणि आपण काय करायचं त्या ठिकाणी थांबायचं. जेव्हा आपण प्रॅक्टिस सेट 2.3 सॉल्व्ह करत असतो, प्रॅक्टिस सेट 2.3 सॉल्व्ह करत असताना आपल्या सगळ्या गोष्टी समजून जातील, या सगळ्या परत रिवाइज होतील आणि त्याचबरोबर आपण काही प्रॉब्लेम देखील त्या ठिकाणी सॉल्व्ह करत असतो. ओके. देन नेक्स्ट, कंपॅरिझन ऑफ सर्च. कंपॅरिझन ऑफ सर्च म्हणजे काय असणार, कुठली व्हॅल्यू सर्चची व्हॅल्यू मोठी आहे, कुठली व्हॅल्यू लहान आहे, या गोष्टी बघणं म्हणजे कंपॅरिझन करणं. कंपॅरिझन ऑफ सर्च, द व्हॅल्यू ऑफ द सर्च जे काय आपल्याला भेटणार आहे त्यांची दोन्हीची कंपॅरिझन करणं आणि त्यामध्ये असणार इक्वॅलिटी साइन असू द्या, त्याचबरोबर वेगवेगळ्या पद्धतीचे साइन्स त्या ठिकाणी असतात, त्याचं काय करणं, आपल्याला दाखवणं की कुठली व्हॅल्यू मोठी आहे कुठली लहान आहे, दोन्ही इक्वल आहेत का नाही, अशा गोष्टी दाखवणं म्हणजे कंपेअर करणं इच अदर. दोन वेगवेगळे सर्च त्या ठिकाणी घ्यायचे आणि त्याची दोन्हीची कंपॅरिझन करायचं. या ठिकाणी दोन सर्च एक्झाम्पल या ठिकाणी आपल्या बुक्स मध्ये दिलेलंच आहे, दॅट इज 6√2 हे एक सर्च आहे. त्याचबरोबर अजून एक सर्च आपल्या बुक्स मध्ये दिलेलंच आहे, दॅट इज 5√5. या दोन्हीचं कंपॅरिझन करायचं असेल तर आपल्याला अगोदर माहिती असणं गरजेचं आहे की या बाहेरच्या असलेल्या जे काही नंबर्स आहेत
म्हणजे 6 अँड 5 या बाहेरच्या नंबरची स्क्वेअर आपल्याला घ्यायचा आहे आणि स्क्वेअर घेऊन आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे. और दोन्ही साईडला काय करायचं आपल्याला स्क्वेअर करायचं आहे. टोटल नंबरला जर स्क्वेअर केला असाल तर याची जी काय स्क्वेअर असणार दॅट इज 36 असणार आहे. त्याचबरोबर स्क्वेअर रूट ऑफ 2 स्क्वेअर रूट अँड स्क्वेअर दोन्ही कॅन्सल होईल इंटू 2 आपल्याला भेटून जाईल. या बाजूला काय असणार आहे स्क्वेअर ऑफ दी 5 इज 25 इंटू 5 म्हणजे या ठिकाणी स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे येणार 25 इंटू 5 आणि 36 इंटू 2. 36 इंटू 2 2 6 जा 12 अँड कॅरी 1 2 3 जा 6 अँड रिमेनिंग 1 इज 72 आणि या ठिकाणी जे काय असणार आहे 25 इंटू 5 इज 125 दॅट इज 125. म्हणजे अशा पद्धतीने सिम्बॉल आपण यूज करून कंपेअर करू शकतो दोन डिफरंट सर्स या ठिकाणी. समजतं असेल? ओके. अजून एक प्रॉब्लेम या ठिकाणी सॉल्व्ह करूया मग आपल्याला इझिली क्लिअर होऊन जाईल की आपण एक्झॅक्टली बघतोय काय. 8√3 एक सर्च या ठिकाणी दिलेला आहे. त्याचबरोबर दुसरा सर्च दिलेला आहे 192. इझी आणि सिम्पलेस्ट वे तुम्हाला सांगितलं की दोन्ही नंबरला काय करायचं दोन्ही सर्चला काय करायचं या ठिकाणी स्क्वेअर करून घ्यायचं आहे. स्क्वेअर करून घेतल्यानंतर 8 ची जी काही स्क्वेअर असणार आहे ते स्क्वेअर इट इज 64 आहे अँड स्क्वेअर रूट अँड स्क्वेअर या ठिकाणी कॅन्सल इंटू 3 या ठिकाणी आपल्याला भेटून जाईल. आणि याच बरोबर या ठिकाणी देखील स्क्वेअर रूट ॲज वेल एज स्क्वेअर या ठिकाणी कॅन्सल झाल्यानंतर येणारे व्हॅल्यू जे काय आहे दॅट इज 192 असणार आहे. जर या ठिकाणी क्यूब रूट असतील तर आपण या ठिकाणी क्यूब करायचं आहे हे लक्षात ठेवा. देन 4 3 जा 12 2 अँड कॅरी 1 दॅट इज 4 3 6 3 जा 18 अँड दिस इज 1 इज 19. म्हणजे दोन्ही जे काय सर्ट्स आहेत ते इक्वल सर्ट्स टू इच अदर आहेत. हे आपण कंपॅरिझन करत आहे हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर लास्ट एक एक्झाम्पल या ठिकाणी घेऊया आणि आपण या ठिकाणी थांबायचं आहे. आणि इन द नेक्स्ट लेक्चर त्याचबरोबर जे काय ऑपरेशन्स करत असतात मल्टिप्लिकेशन असू द्या डिव्हिजन असू द्या सबस्ट्रॅक्शन अँड ऍडिशन हे सर्चचे आपण या ठिकाणी इन द नेक्स्ट लेक्चर करणार आहे. त्याचबरोबर रॅशनलायझेशन करणार आहे. रॅशनलायझेशन करायचं झाल्यानंतर आपण काय करायचं प्रॅक्टिस सेट 2.3 आपण एक्झॅक्टली टोटली सॉल्व्ह करायचे. जे काही 8-9 क्वेश्चन त्या ठिकाणी दिलेले आहेत प्रत्येक क्वेश्चन आपण त्या ठिकाणी सॉल्व्ह करायचे आहेत. हे जे इझी आणि सिम्पल क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे. एक रिमेनिंग प्रॉब्लेम या ठिकाणी आपण बघायचा दॅट इज इन युअर गिवन इन युअर बुक्स दॅट इज 7√2. दिस इज द रूट 2 7√2 अँड अनदर वन इज 5√3. हे दोन डिफरन्स प्रॉब्लेम या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहेत. दोन सर्च दिलेले आहेत. आपण काय करायचं जर त्याची ऑर्डर चेक करायची ऑर्डर जर 2 असेल तर डायरेक्टली आपण काय करतो दोन्ही साईडला स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स काय करतो या ठिकाणी स्क्वेअर करून घेतो. ठीक आहे. याचं जर स्क्वेअर करून घेत असाल तर 7 चा स्क्वेअर इज 49 असणार आहे इंटू स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर या ठिकाणी कॅन्सल होईल म्हणजे रिमेनिंग व्हॅल्यू इज 2 भेटेल. 5 चा स्क्वेअर असणार आहे दॅट इज 25 इंटू स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर कॅन्सल झाल्यानंतर 3 ॲज इट इज या ठिकाणी राहणार आहे. 49 इंटू 2 इज 98. देन दिस इज द 175 असणार आहे. म्हणजे जे 75 व्हॅल्यू हे 98 पेक्षा लहान आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपण दाखवू शकतो. एक स्मॉल इक्वल आणि लार्ज या दोन्ही प्रॉब्लेम या ठिकाणी 3 पाहिजे वेगवेगळे प्रॉब्लेम या ठिकाणी आपण सॉल्व्ह केलेला आहे. त्यानंतर इन द नेक्स्ट लेक्चर आपण काय बघणार आहे ऑपरेशन आणि रॅशनलायझेशन कसे करायचे सेट्सचे ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघणार आहे.